रुद्रने अचानक उठून फोन उचलला. रुद्र, मी आता येऊन तुला ॲक्युपंक्चर करू शकते. तू घरी आहेस ना? काव्याचा आवाज आला. रुद्राचा चेहरा गडद झाला. माझं घर म्हणजे तुझ्या येण्या जाण्याचा सर्रास रस्ता आहे का? तू अजूनही वाद घालणार आहेस? मला काही स्पष्टीकरण द्यायचं नाही, पण खरंच मी कामात अडकल्यामुळे उशीर झाला. मी खरंच तुझ्या उपचारात मदत करू इच्छिते आणि आपल्या कराराप्रमाणे ते पूर्ण करेन. रुद्रने ओठ आवळले. ठीक आहे, ये, पण जर तुझा उपचार उपयोगी नाही पडला तर तुलाच जबाबदार धरतो. फोन ठेवल्यावर त्याने पाहिले की साक्षी त्याच्याकडे बघत होती. तो थोडा थांबून म्हणाला, साक्षी, उशीर झाला आहे, तू घरी जा. आज खूप काम केलंस. साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं. हे काही कठीण नाही, पण काव्य येणार आहे का? मग मी निघते. तिला माझं इथे असणं आवडणार नाही. रुद्र शांतपणे म्हणाला, नाही, तिला काही फरक पडणार नाही. तो किती खात्रीने बोलतोय हे पाहून साक्षी मनात विचार करू लागली. कदाचित काव्याने रुद्रच्या मनात आधीच स्थान घेतलं आहे, पण त्याला स्वतःलाच ते उमजलेलं नाही. काव्या शेवटी आली. ती रुद्रकडे पाहून म्हणाली, असं कटाक्षाने माझ्याकडे बघायची गरज नाही. मलाही लवकर यायचं होतं, पण कामामुळे उशीर झाला. मी काही CEO सारखी नाही की हवं तेव्हा ऑफिस सोडून जाऊ शकते. मी फक्त एक कर्मचारी आहे. रुद्र तिच्या उपरोधिक सुरावर संतापला. म्हणजे आता माझीच चूक आहे असं म्हणायचं तुला? नाही, तसं नाही, पण तू आज इतका चिडलेला का आहेस? नाहीतर ॲक्युपंक्चर टाळलंस का? काव्याने हात थांबवले. रुद्र काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, राहू दे, सुरू कर. तो पुन्हा आडवा झाला. काव्याने डोकं हलवत ॲक्युपंक्चरचं किट उघडलं. ती खरंच त्याला अनिद्रेतून मुक्त करायचं ठरवून होती. एक एक करून तिने सुई टोचल्या. साक्षीच्या आधीच्या हलक्या हातापेक्षा काव्याच्या प्रत्येक सुईत ठामपणा होता. रुद्राच्या अंगभर एक उबदार लहर पसरली. लवकरच त्याला झोप येऊ लागली. काव्या पटकन घर सोडून गेली. तिला आदित्यला भेटायचं होतं, पण सध्याच्या शांततेत गोंधळ घालायचा नव्हता. दुसऱ्या दिवशी काव्या ऑफिसमध्ये आली. आश्चर्य म्हणजे आज कामिनी गोंधळ घालायला आली नव्हती, पण यावेळी ती एका पुरुषासोबत आली. तो माणूस थोडा स्थूळ, केस पातळ होते, पण चेहरा व्यवस्थित. त्याने कामिनीचा हात धरलेला होता आणि काव्याकडे पाहत म्हणाला, तूच ती डिझायनर आहेस ना? मी राया, कामिनीचा नवरा. तोच होता. नमस्कार अध्यक्ष राया, मला फक्त काव्या म्हणा. ती हसली. कामिनीने खोटं निरागसपणे सांगितलं, ही खरं तर माझी धाकटी बहीण आहे. खूप त्रास सहन केला हिने. तिचं मुलंही आहे, ज्याच्या बापाचं नाव कोणालाच ठाऊक नाही. म्हणूनच मी विचार केला की आपल्या घराचं डिझाईन हिला द्यावं. काव्याला संताप आला, पण राया हसत म्हणाला, नशिबाने भेटलोय तर छानच. काल कामिनीने दाखवलेलं तुझं डिझाईन मला आवडलं. आपण काम सुरू करू शकतो. त्याच्या सहजतेवर काव्याला शंका आली. खरंच तो इतका चांगला आहे की पुन्हा कामिनी काही कटकारस्थान रचते? कामिनी मनात नाराज झाली, पण मान हलवली. माझ्या नवऱ्याला जास्त माहिती आहे. मी त्याचंच ऐकते. दोघे हातात हात घालून निघून गेले. थोड्या वेळाने अध्यक्ष राहुल म्हणाले, तो राया आहे, तुला माहीत नाही का? काव्याने डोकं हलवलं. नाही, पण तो मोठा वाटतो. हो, त्याचं कुटुंब कंटेनर व्यवसायात आहे. कॉस्मॉस ग्रुपसोबत काम करतात. देशातील सर्वात मोठे उत्पादक. काव्याच्या मनात विचार आला, कॉस्मॉस ग्रुप नक्कीच ताकदवान आहेत. बाहेर कामिनी नवऱ्याला विचारत होती, खरंच तो मोठा माणूस काव्याला धडा शिकवेल? राया स्मित करून म्हणाला, नक्कीच, थोडा धीर धर. माझ्या बाळाला कोणी त्रास दिला तर मी शांत बसणार नाही. त्याशिवाय त्या मोठ्या माणसालाही तिच्यावर राग आहे. तो सुद्धा तिचा नायनाट करू इच्छितो. दरम्यान काव्या ऑफिसमध्ये आली तेव्हा बाहेर गोंधळ चालला होता. कोण आहे हा डिझायनर? बाहेर ये. तुझ्या डिझाईनमुळे माझ्या मुलीचा जीव गेला. पावसात पाया कोसळला आणि माझी 22 वर्षाची मुलगी मृत्युमुखी पडली. मला न्याय हवा आहे. एक स्त्रीचा आवाज घुमला. काव्याच्या छातीत धडकी भरली. ती लगेच अध्यक्ष राहुलकडे गेली. ते म्हणाले, इंजिनियरने सांगितलं, काल रात्री मुसळधार पावसामुळे अपघात झाला. पाया कोसळला आणि जीवितहानी झाली. काव्याला विश्वास बसत नव्हता. पाया कसा कोसळू शकतो? ती लगेच साईटवर गेली. तिथे विध्वस्त पाहून तिच्या मनात जबाबदारीची तीव्र जाणीव झाली. काही दिवस ती झोप न घेता काम करत राहिली. उपाय शोधत राहिली. शेवटी पाया दुरुस्त करण्यात यश आलं.
तिला जाणवलं आपल्या कामाची जबाबदारी इतरांच्या जीवावरही परिणाम करते. तेवढ्यात अध्यक्ष राहुल ओरडले, पुरे, आता ओरडणं थांबवा, डिझायनर आली आहे. काव्य आत शिरली आणि एक शिथिल पायी तिच्यावर झेपावली. तूच माझ्या मुलीला मारलं, मी तुला संपवेन. ती तिच्याकडे झेपावत काव्याने चपळाईने तिचा हात पकडला. मॅडम, तुमच्या मुलीच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल मला मनापासून दुःख आहे, पण अजून नेमकं काय झालं ते मला अजून समजून घ्यायचं आहे. ती बाई ऐकायलाच तयार नव्हती. इतक्या लहान वयात डिझायनर झालीस म्हणूनच काही समजत नाही तुला. नक्की कुणाच्या ओळखीने ही नोकरी मिळवलीस? मी विचारते, हिला काम द्यायला कोण सांगितलं? आमच्या मुलीला मारलंस, आता सगळ्यांनी मिळून गाडलं गेलं पाहिजे. अध्यक्ष राहुल घाईघाईने म्हणाले, इंजिनियर असं म्हणतात की पाया पहिल्या मजल्यावरून कोसळला कारण लोखंडी स्तंभ चुकीचे बसवले होते. बघा ना, काव्याने कपाळावर आड्या घातल्या. म्हणजे माझ्या डिझाईनमध्ये दोष आहे असं ते म्हणतात? होय, काव्या ठामपणे म्हणाली. असं अशक्य आहे. माझ्या डिझाईनची प्रत्येक मोजणी पुन्हा तपासलेली आहे. राहुल चिंताग्रस्त चेहऱ्याने म्हणाले, पण घडलेलं तर आहेच. पीडितांचं कुटुंब आत्ताच इथे आहे. आपण काय करणार? गोंधळ वाढला आणि पोलीस आत आले. काव्या कोण? हीच ती आहे, आमच्या मुलीचा जीव घ्यायची गुन्हेगार. हिला तुरुंगात टाका. कुटुंबाचा आक्रोश वाढला. काव्या पोलिसांकडे शांतपणे वळली. पोलिसांना कोणी बोलावलं? मी बोलावलं. कामिनी मागून आली, चेहऱ्यावर संतापाचा भाव. माझ्या लग्नासाठीचं घर तुझ्याकडे दिलं होतं आणि काम सुरू होताच पाया कोसळला. आता माझं घर कोणी घेणार? आमच्या कुटुंबाचं किती नुकसान झालं. सगळं तुझीच जबाबदारी आहे. पोलिसांनो, हिला घेऊन जा. ती उपराध्याने हसत काव्याकडे पाहू लागली. काव्याने ओठ चावले. माझ्यावर डोळसपणे हल्ला करण्यासाठी तू खूप मेहनत घेतली आहेस कामिनी. शेवटी काव्या पोलिसांसोबत स्टेशनला गेली. एक पोलिसाने तिला सांगितलं, कंपनीत जीव गेला असल्याने आम्ही डिझायनर्स असोसिएशनला तुझं परवाना प्रमाणपत्र तपासायला सांगितलं आहे. प्रकल्पावर अपघात झाला असल्यामुळे तू मुख्य जबाबदारांपैकी एक आहेस. मृत्यू झाल्यामुळे तुला फौजदारी खटला भोगावा लागेल. सत्य कबूल केलंस तर शिक्षा कमी होऊ शकते. काव्या ठाम आवाजात म्हणाली, अभियांत्रिकी अपघाताचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मी कसली कबुली देऊ? माझं डिझाईन पूर्णपणे मान्यताप्राप्त आहे. कोणीही तपासलं तरी हेच सांगेल. जास्त शहाणी होऊ नकोस, तुला संधी देतोय. गरज नाही, मी माझ्या वकिलांची वाट पाहीन. पोलीस थोडा हसत म्हणाला, ठीक आहे, पाहूया मग. एवढ्या मोठ्या प्रकरणात तुझं केस कोणता वकील घेईल तेच कळेल. बाहेर दिव्या धावत आली, पण पोलिसांनी थांबवलं. प्रकरण तपासात आहे, तुम्हाला भेटता येणार नाही. का नाही? मला तिची स्थिती कळली नाही तर मी कसं शांत बसू? पोलिसांनी रागाने सांगितलं. जास्त त्रास दिला तर अडथळा आणल्याचा गुन्हा लावून तुम्हालाही आत टाकू. दिव्याने लगेच थांबून शिवायला फोन लावला. काव्याला अटक झाली, काय करू? शिवाय हादरला. काय? हे कसं घडलं? सगळं नीट विचारून घेतल्यावर त्याने सांगितलं, मी तपासलं. हे सगळं गायकवाड ग्रुपमधल्या कोणाच्या हस्तक्षेपामुळे क्लिष्ट झाले. त्यामुळे आमच्या शिवाय कुटुंबाच्या यात काही उपयोग नाही. दिव्या म्हणाली, गायकवाड कंपनी म्हणजे रुद्र, तोच काव्याच्या मागे लागलाय ना? शिवाय पटकन म्हणाला, असं कसं शक्य आहे? रुद्र असं काही करणार नाही. होय, तू त्याच्यासाठीच पक्षपाती आहेस. नाही, काव्याने जगात फक्त त्यालाच दुखावलंय का? विकासही आहे ना? दिव्या थोडा थबकली. हो, विकास. काव्याने सांगितलं होतं की महालक्ष्मी घराचे प्रोजेक्ट बिघडला तेव्हा रुद्रने संधी साधून विकासचे बरेच शेअर्स घेतले. त्यामुळे त्याच्या मनात आधीपासून वैर आहे. शिवाय विचारमग्न झाला. म्हणजे तोच मागे असू शकतो. मला वाटतं हे रुद्रला सांगणे गरजेचं आहे. दिव्या म्हणाली, ठीक आहे, मी स्वतः रुद्रला भेटते. शिवाय तिच्या मागे निघाला. पण सावधपणे बोल, रागात काही उलटसुलट बोलू नकोस. दिव्या रागाने म्हणाली, काय मी त्याला खडसावलं तर तुला वाईट वाटेल? शिवाय शांतपणे म्हणाला, विचार कर, काव्याला सध्या वाचवू शकतेस ती फक्त तू. जर तू रुद्रला दुखावलं तर काव्याचं काय होईल? दिव्याने ओठ आवळले. ठीक आहे, तिच्यासाठी मी सहन करेन. त्या क्षणी दोघे रुद्रच्या ऑफिसमध्ये पोहोचले. माधव दारात उभा होता. तो दोघांना पाहून दचकला. दिव्या, शिवाय म्हणाला, आम्हाला रुद्रला भेटायचं आहे, तातडीचं आहे. माधव संकोचला. तो व्यस्त आहे. दिव्या निर्धाराने म्हणाले,
तातडीचं प्रकरण आहे. त्याची पत्नी तुरुंगात जाणार आहे आणि तू म्हणतोस तो व्यस्त आहे. बाजूला हो. ती आत शिरली. रुद्र पण दार उघडताच ती थबकली. रुद्रच्या बाजूला साक्षी उभी होती. दोघे सगळीकडे झुकून पाहत होते. ते दृश्य एवढं जवळ दाखवलं होतं की कोणाच्याही नजरेला खटकावं. दिव्याच्या मनात संतापाच्या ज्वालामुखी उफाळला. अरे वा, मी चुकून आली काय? मला वाटलं होतं की CEO रुद्र नेहमी व्यावसायिक आणि सन्माननीय वागतो, पण इथे तर ऑफिसचं दुसरंच रूप आहे. पुढच्या वेळेस दाराबाहेर डू नॉट डिस्टर्बची पाटी तरी लावा, म्हणजे आम्हाला पुन्हा असं दृश्य पाहायला लागू नये. रुद्रचा चेहरा फटकळ झाला. तो शिवायकडे वळून म्हणाला, तिला बाहेर घेऊन जा. शिवायच्या चेहऱ्यावर हताश भाव होते. रुद्र, ती घाबरली आहे. दिव्या रागाने ओरडली. हो, मी घाबरले, कारण काव्याला खुनाचा खटला लागणार आहे आणि ती तुरुंगात जाणार आहे आणि काही लोक अजूनही दुसऱ्या बाईच्या जवळ सुख शोधत आहेत. खरंच काव्याने घटस्फोट घेतलाच ते योग्य झालं. साक्षीच्या गालावर लाली पसरली, पण ती मनोमन खुश झाली. पण त्याच क्षणी रुद्र अचानक उठला. तिच्यासोबत असं घडलंय, मला लगेच